नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। पंतप्रधान मोदी प्रचार सभांमध्ये सतत मुस्लिमांच्या लोकसंख्येवरून टीका करतात। त्यांच्या या टीकेवर हैदराबाद मधील सभेत ओवैसी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। पंतप्रधान मोदी खोटं बोलत असून ते देशात मुस्लिम आणि दलितांविरोधात द्वेष पसरवण्याचं काम करतात। देशात मुस्लिम लोक सर्वाधिक मुलं जन्माला घालतात असं मोदी म्हणाले, पण हे सत्य नसून स्वतः नरेंद्र मोदी यांना 6 भाऊ आहेत, तर अमित शहा यांनाही 6 बहिणी आहेत। तरीही हे लोक मुस्लिमांच्या मुलांबाबत बोलतात, अशी टीका ओवैसी यांनी हैदराबाद मध्ये केली आहे। जालना लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रभाकर बकले यांना निवडणूक आयोगाकडून सिलेंडर हे चिन्ह देण्यात आलंय। सिलेंडर हे सर्वसामान्य लोकांना माहीत असलेलं चिन्ह असून हे चिन्ह अजून अधिक प्रमाणात आम्ही लोकांपर्यंत पोहोचवू, अशी प्रतिक्रिया यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी दिली आहे। ही लढत वंचित आणि महाविकास आघाडीत होत असून या ठिकाणचे खासदार हे 3ऱ्या स्थानावर जाणार असल्याचं घुमारे यांनी सांगितलंय। आत्ताच निवडणूक निर्णय अधिकारी आदरणीय पांचाळ साहेबांनी जी प्रक्रिया राबवली ती अत्यंत पारदर्शक होती आणि त्या अनुषंगानं आम्ही जी मागितलेली आम्ही राजकीय जो पक्ष आहे नोंदणीकृत या अनुषंगानं आम्ही गॅस सिलेंडर मागितलं होतं आदरणीय आमचे उमेदवार प्रभाकर मामा बकले यांना, आणि त्यांना सिलेंडर हे चिन्ह त्या ठिकाणी अलॉट झालेलं आहे। आज हा सिलेंडर चिन्ह अलॉट होण्यामागं आम्ही समजतो की येणाऱ्या दिवसांमध्ये हा आमच्यासाठी ऑलरेडी लोकांमध्ये गेलेलं चिन्ह आहे आणि अधिक मोठ्या प्रमाणामध्ये हे चिन्ह आम्ही लोकांमध्ये नेऊन येणाऱ्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही फाईट आमच्यात आणि कल्याण काळेमध्ये होऊ घातलेली आहे। इथला जो आता रनिंग खासदार आहे हा 3ऱ्या नंबरवर आहे, त्यामुळं ही निवडणुकीमध्ये आम्ही कल्याण काळेला चित केल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही। जालना लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ जालन्यात बैठक संपन्न झाली। जालना लोकसभा मतदारसंघासाठी 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। त्या दिवशी कोणीही घरी न राहता आपला मतदानाचा अधिकार बजावत परिवर्तन घडवण्यासाठी महाविकास आघाडीला मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असं आवाहन काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी केलं। यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पण दरवेळेला आपल्या डोक्यात विचार येतो की हा निवडून येईल नाही तर तो निवडून येईल, आपल्याला काय फरक पडतो, आपल्याला काय देणार आहे, कोण काय देणार आहे, भाऊसाहेब आला काय कल्याण काळे आपल्याला काय देणार आहे, ती काय आपल्या घरात काही अन्नधान्य आणून देणार आहे का, आपल्याला तीन तर सगळ्यांचं पर्यायानं नुकसान मिळणार। कारण की लोकशाहीला लोकांची घंटा हे येऊ शकते, म्हणून आपल्याला काळजीपूर्वक हे मतदान करून घ्यायचं आहे। आणि तुम्ही सगळे काळजीपूर्वक सर्व नेते सर्व कार्यकर्ते आपल्या प्रत्येक लोकशाही टिकवण्यासाठी आपल्याला जिद्दीनं निवडणूक ही जिंकून आणायची आहे। डॉक्टर कल्याण काळे साहेब बहुमतानं निवडून द्यायचे एवढीच या प्रसंगी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद। महायुतीचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी ताराराणी पक्षाचे आमदार प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी इथे महिला मेळाव्याचं आयोजन केलं होतं। या महिला मेळाव्याला सिने अभिनेता आणि शिंदेच्या शिवसेनेचा स्टार प्रचारक गोविंदाने हजेरी लावत आपल्या डान्सने महिलांची मन जिंकली आहेत। यावेळी गोविंदाला पाहण्यासाठी व सेल्फी काढण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती। यवतमाळ दारव्हा रोडवरील भोयर घाटात डिझेल टँकरचा भडका उडून 1 जण मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे। पुलगावच्या नायरा डेपोमधून डिझेल घेऊन दिग्रसकडे निघालेला टँकर भोयर घाटामध्ये वळण घेत असताना अचानक उलटल्याने टँकरने पेट घेतला। यामध्ये टँकर चालकाचा केबिनमध्येच भाजून मृत्यू झालाय। दरम्यान या टँकरच्या केबिनमध्ये एकूण चालकासह 4 जण होते। टँकर पलटल्यावर त्यातील 3घांनी दार उघडून उड्या मारल्याने ते बचावले, मात्र तेही अपघातामध्ये जखमी झाले। जखमींना यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। नाशिक येथे मुंबई आग्रा मार्गावरील राऊड घाटात आज सकाळी 10च्या सुमारास भीषण अपघात घडलाय। टायर फुटल्याने बस ट्रकला धडकली असून या अपघातात 10 जण ठार झाल्याची भीती व्यक्त केली जाते। मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात नाशिक जिल्ह्यातील चांदवड जवळील राऊड घाटात झालाय।
समृद्धी महामार्गावर भरधाव कारचा टायर फुटून अपघात घडलाय. जालन्याजवळील निधोना पॉइंट जवळ ही दुर्घटना घडली असून यात मेहकर येथील एक जण ठार तर 2 जण गंभीर जखमी झाले. समृद्धी महामार्गावरून रिसोडकडे जात असताना निधोना पॉइंट पास झाल्यानंतर भरधाव कारचे टायर फुटून कारने 4 ते 5 वेळा जोरदार पलटी मारली. या अपघातात मेहकर येथील गजानन हरणे यांचा मृत्यू झाला असून विनायक जोशी आणि बाळू वायलकर हे 2 तरुण गंभीर जखमी झालेत. चंदनझिरा पोलिसांनी तातडीने जखमींना जिल्हा सरकारी रुग्णालयात हलवलंय. जालन्यातील अंबड शहरात शारदा नगर येथे गॅस सिलेंडर लीक होऊन लागलेल्या आगीत पूजा मते या विवाहितेचा मृत्यू झाला. ही घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी खासगी टँकर आणि नगर परिषदेच्या अग्निशमक दलाला पाचारण करण्यात आलं होतं. गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचत लीक असलेल्या गॅस सिलेंडरची आग विझवली. भाजलेल्या महिलेस त्वरित रुग्णालयात नेलं असता उपस्थित डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलंय. कोरोनापासून बचाव व्हावा म्हणून जवळपास सर्वांनीच कोरोनाची लस घेतली आहे. पण लसीकरणाच्या 3 वर्षांनंतर लस उत्पादक कंपनीने लशीबाबत धक्कादायक खुलासा केलाय. कोविशिल्ड लस तयार करणारी कंपनी ॲस्ट्राझेनेकानं कोर्टात कागदपत्र सादर केली आहेत, ज्यात कंपनीनं पहिल्यांदाच कोरोना लशीच्या दुष्परिणामाबाबत कबुली दिली आहे. कोविड-19 लशीमुळे रक्त घोटण्यासारखे दुष्परिणाम होऊ शकतात असं कंपनीनं सांगितलंय. पण या दुष्परिणामांच्या प्रकरणांची संख्या खूपच कमी असल्याचंही कंपनीने म्हटलंय. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील मौजे घुंगर्डे येथे कुस्ती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेमध्ये राज्यभरातील मल्लांनी हजेरी लावली. अनेक बक्षिसांची लयलूट करणाऱ्या या स्पर्धेत अंबड तालुक्यातील मल्लांनी बाजी मारली. कुस्ती स्पर्धेचे समालोचन शरद भालेराव यांनी केलं असून या कुस्त्या बघण्यासाठी कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. वेळ झाली या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अँड कट. धन्यवाद.